हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी ज्योती. माझ्या ब्लॉग चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर ओम नमः शिवाय सर्वांना. तर मी इथं हळदीनं उंबरा लेपन करायला लागले आहे आणि पहिला सोमवार असल्यामुळे आता जर ते सोमवारी करणारच आहे, पण पहिला सोमवार असल्यामुळे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि हळदीनं लेपन चला करूया म्हणलं, रांगोळ घालणार आहे आणि मला अभिषेक पण करायचा आहे. तर अभिषेक करण्यासाठी मी अशा पद्धतीने साहित्य घेतलं आहे. तर बेलपत्र, दुर्वा, पांढरी फुले, अष्टगंध, भस्म, तुपाचे दिवे लावण्यासाठी तूप घ्यायचं आहे, अगरबत्ती, पंचामृतसाठी दही, दूध, तूप, मध घ्यायचं आहे आणि पानाचा विडा घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे आपल्याला गणपतीची स्थापना करण्यासाठी, पूजण्यासाठी. तर आणि रुद्राक्षाची माळ असेल तेही पण आपण घेऊ शकतो जप करण्यासाठी. तर मी इथं ओम नमः शिवाय म्हणून अभिषेकला चालू केलेले आहे. आपल्याला इथं दूध, दही, तूप, मध हे वापरून पंचामृत बनवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण ओम नमः शिवाय हा जप कंटिन्यू करत राहायचा आहे. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून आपण ताटात स्थापना करायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावर भस्म, अष्टगंध, पांढरी फुले अगोदर वाहून घ्यायचं, कारण की पांढऱ्या फुलाचा खूप मान आहे, त्याच्यामुळे पांढरी फुलं इथं दुर्वा वाहून घेतल्या आणि बेलपत्र ही वाहून घ्यायची आहे. तुम्ही 11 वेळा वाहू शकताय किंवा 108 वेळा वाहू शकताय, पण कंटिन्यू तोंडात ओम नमः शिवाय हा जप असला पाहिजे. तर नंतर इथं मी अगरबत्ती लावून घेतलेले आहे आणि शिवलीला अमृत आहेत त्याची पण पूजा करून घेतली. मी आता शिवमूठ सोडणार आहे. तर शिवमूठ सोडताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो, शिव 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 महादेवा माझी शिवमूठ, ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा, असं 3 वेळा आपल्याला शिवमूठ सोडायचे असते. तर इथं मी जप केलेला आहे आणि 11वा अध्याय ही शिवलीला अमृतचा वाचून घेतलेला आहे.